नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे, ऋतिकनी मम्मीला सरप्राईज गिफ्ट दिलं आहे ॲडव्हान्समध्ये. तिचा बड्डे नेक्स्ट मंथमध्ये, पण आम्ही प्लॅनिंग लास्ट मंथपासूनच करत होतो, तर मग ते आता ॲडव्हान्समध्ये थोडं लवकर झालं आहे. तर ठीक आहे. तर मम्मी आता रेडी होते. तिला काही आयडिया नाही आहे की आम्ही कुठे जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे. ते आम्ही वेगळं रिझन सांगितलं त्यांना. फक्त गिफ्ट काय आहे ते फक्त मला, बल्लूला आणि नीलमला माहिती आहे. भाऊजींना पण माहिती आहे, कारण का भाऊजी पण होते आमच्यासोबत. तर मग आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहे एक्सप्रेशन बघायला, की त्यांना कसं वाटेल, कारण का कोणालाच माहिती नाही काय गिफ्ट आहे. आणि बल्लूच्या मम्मी पप्पांना पण माहिती नाही आहे, ताईला पण माहिती नाही. भाऊजीने सांगितलं असेल कदाचित, तर नो आयडिया. पण स्टील आमच्याकडून तर आम्ही ट्राय केलं की नाही सांगायचं आहे. त्यांना आम्ही वेगळं प्लॅन सांगितलं आहे की आपल्याला बल्लूच्या फ्रेंडच्या ओपनिंगला जायचं आहे कॅफेच्या. तर त्या हिशोबाने ते रेडी झाले आहेत. त्यांना काही आयडिया नाही आहे की काय. फुल एकदम सायलेंट आहे, कोणाला कसली काही भनक नाही आहे. हां. तर मी तर आता रेडी झाले, मम्मी रेडी होते आणि नीलम बल्लू तर पुढे जातील, कारण का त्यांना पुढे जाऊन तिथे तयारी करायची असते गिफ्टसाठी. ओके, बघूया आता काय होतं. हॅलो. तर आम्ही फायनली कार घेतली आहे. ताईने आधी सांगितलंच असेल, तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये बघितलंच असेल. तर येस, ती मम्मीसाठी सरप्राईज आहे आणि आय एम सुपर एक्सायटेड की ती कशी रिॲक्ट करेल. तर आता काही पेपर्स आहेत ते मी साईन करायला चालली आहे. तर बघूया हाऊ इट गोज, बट आय एम सुपर सुपर एक्सायटेड फॉर हर बर्थडे. तर बघूया ती कशी, तिला आवडेल की नाही. हॅलो. तर आम्ही आता डिलिव्हरी घ्यायला चाललोय. आम्ही दोघंच चाललो पहिले, कारण की तिकडे जाऊन सगळं बघायचं आहे, सगळं कसं झालेलं आहे का. आणि सगळ्यांना सांगितलं, पकडला तू पहिला. तर कोणालाच माहीत नाही की आम्ही आता कारची डिलिव्हरी घ्यायला चाललो आहे. सगळ्यांना सांगितलं आहे की माझ्या फ्रेंड्सच्या कॅफेची ओपनिंग आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. तर त्यांना फुल आता हे सरप्राईज आहे. खूप आता त्यांचे रिॲक्शन काय आहेत आम्ही सगळं हार आणि वगैरे सगळं आम्ही घेऊन चाललो आहे. गाडीचं सामान, गाडीचा हार इथं रेडी आहे. आर यू एक्सायटेड? जास्त मला तर खूप तिची excited सगळ्यात आहे. फेवरेट कार, माझी रिॲक्शन कशी असेल. तिची फेवरेट कार आहे ती आणि ही खूप जास्त एक्सायटेड. हिला तीच कार पाहिजे होती. आम्ही खूप कार बघितल्या, पण हिला तीच कार पाहिजे होती. आम्ही आता सगळेजण भेटलोय. वैदू पण व्लॉग करते. वैदूचा व्लॉग चालू आहे. काय ते सगळे व्लॉग. आणि इथं ना किती छान दिसते. आता मस्तपैकी सरप्राईज आहे. चला या. गाडी घेतली. अरे गाडी घेतली आपण. अरे ही गाडी घेतली. अरे खरं ही गाडी घेतली आहे. आता बघ आपण गाडी गाडी घेतली. कसं वाटलं सरप्राईज? गाडी घेतली. गाडी घेतली. कधी? तिचा बर्थडे गिफ्ट ऋतिकने दिलंय. अरे वा. आता बघ. कसं वाटलं? आम्हाला वाटलं भाऊजींनी सांगितलं. तिला कसं वाटलं? मला आणि टिटूला नाही आणलं. तुम्हाला कसं वाटलं? आई रडते. आम्हाला काय 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 कसं वाटतं? काय शब्दच नाही. काय बोलू. तुला कसं वाटतं? खुश आहे. आमच्याकडे फायनली गाडी आली. प्लॅनिंग करतात. मग आम्हाला माहितच. तुम्हाला पण नाही माहिती? अरे बाप, म्हणजे तिघच का? हे तिघ? मी भाऊजी तू पण नाही का? तू पण नाही? भाऊजी मला तर माहिती होतं, तुम्हालाच कोणाला हा, माहिती म्हणजे चौघ जण. भाऊजी आणि आम्हाला कोणालाच माहित नाही. अरे बाप. होतं? कॉल ऋतिकला. हा, हे बघ.
ऋतिकने फोन उचललाय. झालं तुझं सरप्राईज सांगून पण रडून पण झालं इकडे. ऋतिकला घे ना म्हणलो. ही रडते. थँक्यू. मी सांगते ऋतिकला. नको ऋतिक. रडायलाच लागली पुन्हा. कोण ऋतिक? ऋतिक पण होतं. मग आता एवढं मोठं गिफ्ट मग काय तो माहिती पण टिटूला मिस करतोय. हो ना. आम्ही तर खूप खुश आहे आज. आमच्याकडे फायनली गाडी आली आणि ही आपली इथं गाडी उभी आहे. म्हणून तर बोललो टिटूला का नाही आणलं. बघा कुठली गाडी असेल. हा गेस करा सगळ्यांनी. तुम्ही गेस करायची. इनोवा. एवढी मोठी इनोवा. तुम्ही सांगा मम्मी. फॉर्च्युनर पण असेल. इनोवा. फॉर्च्युनर. बोल कुठली गाडी असणार भाई तू. टोयोटाच्या शोरूम मध्ये मर्सिडीज. ए आणि तुम्हाला एक सांगू का, आम्ही आता टोयोटाच्या गाडीमध्ये चाललो बसून. नीलम, आम्ही आता बुक केलेली ना गाडी, ती टोयोटाचीच गाडी होती. छान आहे हा, तुझं हे सरप्राईज छान आहे हा. ब्राईटनेस वाढव ना ऋतिक. छान आहे एकदम आवडला. चला आता गाडी बघूया आपण कोणती आहे. लेस टू एट. आता आम्ही रिव्हील करतोय सरप्राईज. Congratulations. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Congratulations. Thank you. Thank you. सर को बुला रहे थे टी वेले. हाँ ये नीला ये वो चांदी का ये लो. आई येणार आहे, आईला घ्यायला जायचंय म्हणून या ताईच्या गाडीला घ्यायला जाते. गाडी घेऊन जाणार आहे मग. टिटूला टिटूला का नाही आणलं? मग मिस करतोय आज टिटूला. हा? टिटूला ना ग. कॉंग्रॅच्युलेशन ऋतिक. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations. चला कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. काकी राहिला. Congratulations. कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना हाँ हे नीलम. काय बोलतात अभिनंदन, काय बोलतात अभिनंदन. आता शब्द पण आठवत नाहीये खुशीमुळे. तो इथं आहे. वरची वाली त्यांची होती. पहिले हार हे झाल्यानंतर दोन टाइम असं काही ह्याला काय दिसत नाही का. दोन दिले. हा सांगलाच एक पण ऋतिक आपण टिटूला मिस करतोय. राहू दे तिची एक
टी शर्ट नारळ फोडत नाही भेटली तेच मी विचारते. काय पाहिजे? फुलं आणि पिशवीत होते. हाराच्याच पिशवीत. हा. त्यांना विचार हाराची पिशवी तर तिथं त्याच्यातच आहे. ठेवावं लागेल ना. ती त्याच्यातच आहे बल्लू सगळं. त्यांनी पानं पण दिलेत मला. विश्वास होतोय का? विश्वास होत नव्हता पण आता झालेला आहे. काय नाही झालं विश्वास होतोय का? पण मातीच टाका जरा. होतोय ना. माझ्या आता खिशात नाही बघितल्यावर. बघू हातात आहे ना हा, ते. पातळ झालं. जास्त झालं वाटतं. पाणी जास्त झालं. नाही ते गाड हा असं बघ. स्वस्तिक काढू ना पहिला. हा. व्हिडिओ घे ताई. आता आम्ही थंब लावतोय गाडीला. हा बाई थंब घेतलाय थोडा थोडा. एक दोन फोन तीन कर ना चार बाबा. हो बाई तिला ये ग पटकन. ते पहिले गेले थांबा एक साथ नका लावू. थांबा सगळ्यांनी म्हणजे केलं. लाईनशी राहील. एक पहिली नीलम. नीलम. मम्मी. एका लाईनीत जा व्यवस्थित. हा. बल्लू. यार टिट्टीचा छोटूसा आला असता. तिच्या वरचा परत एक कर. हा. पा. थोडा आता. थोडा. तोडून ठेवा. हा? इथं झालं सगळं. आतला लावता येईल. आता आम्ही आतमधून दाखवतो. ऋतिकला दाखव. तिकडे साईन करतोय. जो बळा मग आता नंतर फोन कर. कशाला अजून खोलणार आहे ना, त्याला दाखवायचं आहे. जागाच आहे का? आता तो जॉगिंगला जाणार आहे. जॉगिंगला जातो.
बरं बरं. थांब दाखवते. ए आता कॅमेरा व्हिडिओ कॉल चालू आहे. नाही गं, व्हिडिओ चालू आहे. एकदम भारी वाटतं, एकदम भारी. ऋतिक वैदू सारखे म्हणून काय बोलते माहिती का, अरे एकदम भारी वाटतं, एकदम भारी, एकदम भारी वाटतंय. एकदम भारी वाटतं सारखं तिचं तेच चालू आहे. आपल्या पोरांचं काय टेन्शन नाही, जाऊ दे ना. बस आपल्याला तेवढंच पाहिजे. आम्हाला काय तुम्ही व्यवस्थित राहा. आम्ही पहिल्यापासून तेच बोलतो, फक्त व्यवस्थित राहा. नाही तेच बोलते, फक्त व्यवस्थित राहा. बाकी आपल्याला दुसरं काय नको. आपण व्यवस्थित सगळं व्यवस्थित बस. बरं, बोला. थँक्यू बाळा सो मच. खूप 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 धन्यवाद. खूप बरं वाटलं. थँक्यू. आता हिला आतमध्ये बघायचं असेल. आतमध्ये गाडी बघायची आहे कशी. असे डोळे बंद करून ठेवा. जाऊ दे, ठेव ठेव. उघडली आहेत का? नाही जाऊ दे, चल. नाही ठेव पुढे. नाही उघडली. ताईने असं करून केलं, म्हणजे दुसरीकडे बघून असं बघून दरवाजा खोलला ताईने. असं खूप मोठा सरप्राईज मिळाला. पहिले फोटो काढू, मग गाडी चालू करू. म्हणे ठेव इथं पुढे एक ठेव मम्मी. चॉकलेटच ठेवा, सगळ्यांचं चॉकलेटच फेवरेट. फेवरेट आहे. मग आपल्या गाडीसोबत चॉकलेटच फेवरेट असेल. नंबर प्लेटवर ठेवा ना, इथं ठेवा नाही तर. बघू डिक्की बोला आता पहिले डिक्की बघू. डिक्की सगळ्यांची फेवरेट असते. आहे का जागा? खूप स्पेस आहे. आरामात धरणं त्याला दाखव ना की नीलम. गाडीत बसून इंटरव्ह्यू घेणार यांचा मी. मध्ये पहिला काकांचा इंटरव्ह्यू घेते. मला इथे कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला असं वाटलं नव्हतं की आता आपण गाडी घेणार आहे. पण काय तुम्ही मला तुम्ही सरप्राईज दिलेली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. ते आम्हाला नाही बोलता येत ना, मराठी माणसं आम्ही, आहे की नाही. बस अभिनंदन. घेऊ आता. गाडी आल्याबद्दल खूप छान वाटलं. ऋतिकचं अभिनंदन. थँक्यू सो मच ऋतिक. खूप मी खुश आहे. मला वाटलं नव्हतं एवढं तू मोठं मला गिफ्ट देशील. उशिरा मला वाटलं देशील, पण या वर्षी एवढं गिफ्ट मोठं दिलंस. खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू बाळा. गाडी खूप मस्त आहे आणि ऋतिकनी मम्मीला एकदम भारी गिफ्ट दिलं. हे पूर्ण फॅमिली हिस्ट्री मधलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट होतं. आता 14 वर्ष तिला गिफ्ट द्यायची गरज नाहीये. 14-15 वर्षाचं गिफ्ट आहे हे तिचं. सगळ्यांना माहिती होतं, आम्हाला सांगितलं नाही कोणी. आम्हाला सरप्राईज द्यायला घेऊन आले आज आणि मोठं सरप्राईज दिलं. आता आम्ही मस्त फिरणार गाडीमधून. ये तुला मिस केलं. हे कोणालाच माहित नव्हतं. आम्ही गाडी जाऊन बुक केली आणि आमच्यासाठी पण आम्ही खूप सगळे खुश आहे. आम्हाला खूप दिवसापासून गाडी पाहिजे होती. आम्ही सगळीकडे जायचो, तो ओला उबर करायचो. फायनली आता आमची गाडी आली, आम्ही सगळीकडे जाऊ शकतो. मला एक खूप मोठा सरप्राईज मिळाला. मला कधी एक्सेप्ट पण केलं नव्हतं की एवढं मोठं सरप्राईज मिळालं. मला खूप छान वाटतंय. एकदम भारी.
ती माझ्यासाठी मर्सिडीजच आहे. आता खूप मला तर माहितीच होतं आणि सरप्राईज गिफ्ट तर खूप छान होतं. मी तर नव्हती यांच्यासोबत बघायला खरं तर गाडी, मी पण व्हिडिओ कॉलवरती बघितलेलं कारण का मला शॉपमुळे जमलं नव्हतं. पण खरंच खूप बेस्ट गिफ्ट आहे ऋतिक. थँक्यू सो मच सगळ्यांकडून. परत एकदा लव यू. ठीक आहे आणि पप्पा खोटरडेत, पप्पाने सांगितलं नाही आम्हाला. थँक्यू भाऊजी थँक्यू. बरं झालं सांगितलं नाही. बोल कसं वाटलं तुला? दिसतोय तो. हा बोल. हा बोल बोल बोल. ए, असंच नाही. ठेव ना, असंच ठेव ना, याच्यात दिसत. थांब. आपके साथ एक फोटो. बोलू का बोल. बोल बोल. मला सगळ्यांना अनएक्सपेक्टेड सरप्राईज द्यायचं होतं कारण की अनएक्सपेक्टेड सरप्राईजच म्हणजे असं खुशी आणतात म्हणजे असं सगळं हॅपी असतात मग ते बघून मला खूप मजा येते. तू सरप्राईज पण देतोस आणि प्रँक पण करतोस. थँक्यू. तो सरप्राईज Thank you. करण्यात आणि भाव करण्यात.